पुणे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर मोठी जबाबदारी आता तुमच्यावर येते पुढची, पण त्याआधी या विभागाची जबाबदारी होती आणि मोठे आव्हानं होते. वाहतूक कोंडी असेल, अनधिकृत बांधकाम असेल, अतिक्रमण असतील. तुमच्या 18 महिन्याच्या टेन्युअरमध्ये तुम्ही जी प्रकल्प राबवलीत त्याची किंमत जर बघायला गेली तर 43,000 कोटी आहेत. ह्या 43,000 कोटींमध्ये पुणे जिल्ह्याला काय मिळालं? 650 किलोमीटरचे कॉन्क्रीटचे रस्ते आणि त्यातले 250 किलोमीटरची सुरू झालेली कामं हे निश्चितपणे म्हणजे मिळालं असं म्हणता येईल. आणि नजीकच्या एक 8-9 महिन्यामध्ये या सगळ्या रस्त्यांची कामं आपल्याला झालेली पाहायला मिळतील. त्याच्यानंतर अद्याप सुरू न झालेले परंतु टेंडर निघालेले नदी प्रदूषणमध्ये 3ही नद्यांचे आपण टेंडर्स काढायला घेतले. इंद्रायणी, पवना आणि मुळा मोठा. त्यातलं इंद्रायणी आणि पवनाचं दोन्ही नद्यांचे प्रदूषणमुक्ततेकडे जाण्यासाठी जे करायला लागतं त्याचे टेंडर्स जे आहेत ते फ्लोट झाले. पुढच्या 1 महिना 1.5 महिन्यामध्ये तेही कामं सुरू होतील. याच्यात अजून एक समाधानाची बाब अशी आहे की इंद्रायणीमध्ये तुमचं देहू आणि आळंदी हे 2 धार्मिक स्थळं जे आहेत तर याला मोठं रिलीफ मिळेल असं ते काम आहे नदी प्रदूषणचं. तो तेही सुरू झालं आहे. त्याशिवाय पुणे आणि पिंपरी शहराच्या लगतची 57 गावं अशी आहेत की जिथे लोकसंख्या साधारणतः 1 ते 5 लाख आहे. तर या गावांमध्ये मलनिस्सारांच्या ज्या योजना आहेत किंवा कामं आहेत तर त्याच्यासाठी 1209 कोटीचे 5 टेंडर्स आपण फ्लोट केलेले आहेत. एखाद्या महिना 1.5 महिन्यामध्ये तीही कामं फायनलाइज होऊन वर्क ऑर्डर्स त्याच्या होतील, कामं सुरू होतील. ती एक मोठी समाधानाची बाब आहे. याच्याशिवाय रिंग रोडचं आणि इतर काही प्रकल्प जे आहेत तर त्याच्या जागा ज्या लागतात तर त्याचं संपादनाचं फार पुढचा टप्पा आपण गाठलेला आहे. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अदा करण्यासाठीचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळं रिंग रोड पण काम पुढे सरकलं आहे. त्याच्याशिवाय धार्मिक स्थळं आणि पर्यटन स्थळांच्या विकासनासंबंधी जवळपास 18-19 ठिकाणं आहेत. 8-9 धार्मिक स्थळं आहेत, 8-9 पर्यटन स्थळं आहेत. तर तिथे लोकांना निवारा देणं, आंघोळीची सोय किंवा पिण्याच्या पाण्याची सोय, त्याच्याशिवाय पार्किंगची सुविधा आणि पर्यटन स्थळांच्या बाबतीत सुरक्षा लोकांची, या सगळ्यांचा अंतर्भाव असलेले 18-19 प्रकल्प आता कन्सल्टंट नेमण्याच्या स्टेजवरती. ते सुद्धा एक वेगळं असं काम पुण्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. याच्याशिवाय एकूणच पुण्याचा आपण जर का विस्तार पाहिला तर कंजेशन दूर करण्यासाठी खूप प्रयत्न म्हणजे आत्तापर्यंत झालेले आहेत आणि प्रत्येकानंच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आपले हातभार लावले. मात्र प्रत्यक्ष कंजेशन दूर होताना दिसत नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी मध्यंतरी ज्या सूचना दिल्या की या शहरासाठी, या दोन्ही शहरांसाठी टनेलची आवश्यकता आहे, तर त्या दृष्टीने फिजिबिलिटी वर्कआउट करणं आणि आता पुढचा पल्ला गाठणं हे काम मला मनापासून आवडलेलं आणि चांगलं काम ते आता होताना आपल्याला पाहायला मिळेल. सर, खरं तर दिवंगत उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांचं विशेष लक्ष होतं या सगळ्याच प्रकल्पांबाबत. आज ते नाही आहेत. त्यांचं काय लक्ष होतं, काय ड्रीम प्रोजेक्ट होते आणि काय मार्गी लागतायत, काय प्रकर्षानं त्यांची उणीव किंवा आठवण येते या निमित्तानं? पुणे म्हटलं किंवा पुणे आणि पिंपरी चिंचवड म्हटलं की हे दोन्ही शहरं किंवा जिल्हा एकूणच त्यांच्या एकदम जिव्हाळ्याचं होता. इथली छोटीशी डेव्हलपमेंटसुद्धा त्यांना माहिती असायची आणि त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की कुठे काही जर अडकलं किंवा थांबलं आहे तर ते पुढे पुश करणं. म्हणजे असा आठवडा नाही किंवा आठवड्यातले 3-4 दिवस नाही की जेव्हा त्यांनी कामांबद्दल विचारपूस केली नाही. म्हणजे खरं तर त्यांचं म्हणजे असं म्हणू नये पण 7 वाजता त्यांचा सकाळी म्हणजे अलार्म जसा वाजतो तसं 7-7:15 त्यांचा फोन यायचा म्हणजे यायचा. आणि आठवड्यातले 3 ते 4 दिवस त्यांचा फोन यायचा. वेगवेगळ्या कामांबद्दल, नागरिकांच्या कामांबद्दल विचारायचे किंवा एकूणच नागरिकांचं नाही आहे परंतु इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठं काम आहे तर त्याच्याबद्दल विचारणा करायचे. पण मोठी उणीव त्यांची त्या जिल्ह्यात नाही आहेत किंवा आपल्यात नाही आहेत तर ती भासते आहे. ती मलाच नाही तर या जिल्ह्यातल्या काय राज्यातल्या प्रत्येक माणसाला त्यांची उणीव भासते आहे. पण निश्चितपणे जे काही विकास कामं या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली होती म्हणजे पहाटे 6 वाजता त्या कामाची पाहणी करणं, तिथे सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावणं आणि म्हणजे समोरासमोर सर्व प्रश्नांची उकल करणं किंवा सोडवणं
हे क्वचितच पाहायला मिळतं. हिंगोलीच्या भूसंपादनाला काही ठिकाणी विरोध असताना दादांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की फौजदारी गुन्हे दाखल करा. इतके कठोर निर्णय घेण्यासाठी ते तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचे. निश्चित आता हिंजवडी काय, चाकण काय, किंवा एकूणच पुण्यामध्ये जिथे कुठे म्हणजे प्रश्न सुटत नाही असं त्यांच्या लक्षात आलं की ते म्हणायचे की तुम्ही कायदा वापरा किंवा कायद्याचं जे हत्यार आहे ते वापरा, आणि ते वापरलं सुद्धा आपण. त्याचा परिणाम जो आहे तो प्रत्यक्ष आता डेव्हलपमेंट होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे लोकांना भीती घालणं हा उद्देश नाही आहे, तर लोकांच्याच हितासाठी काहीतरी चांगलं निर्माण करणं ही भावना त्यांची होती, आणि त्या पोटी त्यांनी आम्हाला सांगितलं ना, आम्ही काम करत गेलो. पण आता जो काही आपल्याला म्हणजे नवीन काही घडताना दिसत आहे, निश्चितपणे त्यांचा हातभार त्याला लागलेला आहे. त्यांचं दुसरं राज्यातला जो महत्त्वाचा विभाग आहे अल्पसंख्याक विकास विभाग, तिकडे आता तुम्हाला जबाबदारी असणार आहे आणि अजित पवारांचं विशेष लक्ष त्या विभागाकडे होतं. ती जबाबदारी स्वीकारताना काय वाटतं आहे? ज्या पद्धतीने विविध तिकडे समस्या आहेत किंवा ज्या रूमर्स आहेत किंवा ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत, या सगळ्याचा अभ्यास करून तिकडे जात आहेत आणि काय एक माणूस डोक्यामध्ये आहे? अल्पसंख्याक विभागाला मला दिलं, खरं तर मी मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण तिथे संधी आहे काम करायला. आणि मध्यंतरी काही घटना घडल्या तर त्या पार्श्वभूमीवरती तिथं जायला मिळणं निश्चितपणे माझ्यावर दाखवलेला विश्वास तो आहे असं मला वाटतं. प्रत्यक्ष तिथे काय काम चालतं किंवा काय कामाचं स्वरूप आहे हे तिथे गेल्यानंतरच कळेल. पण जे काही असेल त्याला सामोरं जायचं माझा स्थायी भाव आहे, आणि निश्चितपणे चांगलं उपलब्ध कालावधीमध्ये काय निर्माण करता येईल याचे प्रयत्न मी करणार. सर, हे सगळं टेन्युअरमध्ये तुमच्या बघायला गेलं तर अनेक विविध विकास कामं झालीत, मात्र आरोप प्रत्यारोपही झालेत. त्याचं कधी खंत वाटली आहे का? खास करून आत्ता जो अलीकडचा विषय आहे की जे काही 12.5% परताव्याचे भूखंड आहेत तिथं थेट आरोप करण्यात आलेले आहेत, त्याचा कधी खंत वाटली का? तिथे अनियमितता झालीच? निश्चित नाही, याच्यामध्ये अनियमितता तर नाहीच आहे. जो लाभ मिळाला तो शेतकऱ्याला मिळाला. की ब हा विषय वेगळा आहे, परंतु लाभ मिळाला शेतकऱ्याला मिळाला. आणि जे काही दिले गेलं आहे, जो काही बेनिफिट दिला आहे तो शेतकऱ्याला शासनाचं जे धोरण आहे त्याला अनुसरून दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल खंत वाटायचं कारण नाही आहे. फक्त एकच आहे की खूप म्हणजे मोठ्या काळातला हा प्रलंबित प्रश्न जो आहे तो पूर्ण मार्गी लागायला अजून काही काळ लागेल. थोडासा संयम आणि कायद्याची चाकोरी ही जर फॉलो केली तर मला वाटत नाही फारशी अडचण येते. आपण त्यासाठीच तुमची ओळख आहे की जे कायद्याच्या बाहेर जात आहे त्याला कधीही तुम्ही थारा दिलेला नाही, आणि म्हणून या प्रकरणामध्ये खास करून ज्या पद्धतीनं भूसंपादन केलं गेलं, त्याच्यानंतर परतावे दिले गेले आणि आता त्याच्या भूखंडाची विक्री अंधारात ठेवून केली जाते का, असे प्रश्न उपस्थित केले गेले. आपण नोटीस दिलेली आहे, त्याच्यामध्ये जर काही दोष आढळला तर कारवाई होणार आहे काय जनतेला? निश्चितपणे शासनाचं जे काही धोरण आहे त्याला डावलून काही झालं असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल. आता आम्ही नोटीस दिल्लीच आहे, जिथे कुठे डेव्हिएशन आहे ते स्पेअर केलं जाणार नाही. अगदी काय अपेक्षा आहेत या पुढे जनतेकडे? कारण की पुढच्या 20, 30, 25, 50 वर्षाचं जेव्हा आपण रोडमॅप बघतोय शहराचा या जिल्ह्याचा, कसं बघताय आणि काय अपेक्षा आहे तुम्हाला नागरिकांकडे? नाही, पुण्यासाठी तर पुणे हॅज अ ग्रेट फ्युचर. म्हणजे आपल्याला माहीतच आहे की मुख्यमंत्री मोदयांनी पुणे ग्रोथ हब हा जो काही कॉन्सेप्ट आहे तो त्याला प्रचंड गती दिलेली आहे. आमच्या अनेक बैठका झाल्या, आणि पुण्याचं GDP मधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे आजचं आणि भविष्यात होणारं त्याचं म्हणजे ते काही वेगळंच असणार आहे. तर ते सगळं लक्षात घेता म्हणजे नुसतं GDPचं कॉन्ट्रीब्युशनकडे न पाहता नागरिकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा झाली पाहिजे, हा सुद्धा मोठा हेतू PMRDच्या या सगळ्या कामांमधून आपल्याला दिसून येईल. म्हणजे वाटचाल करताना पर्यावरण आणि आरोग्य या दोन गोष्टींना खूप मोठं प्राधान्य PMRDने दिलेलं आहे, आणि राज्य म्हणून पण आपण त्याकडेच पाहतोय. त्यामुळे आपण बघतोय की विकासासाठी कटिबद्ध आणि त्याचबरोबर ज्यांची प्रतिमा अतिशय निष्कलंक राहिलेली आहे असे अधिकारी म्हणून योगेश म्हशी यांची ओळख असणार आहे. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की या सगळ्या विकासाला पुढे नेण्यासाठी नागरिकांची जी महत्त्वाची गरज आहे ती त्यांनी ओळखणं गरजेचं आहे, आणि त्यांच्या जबाबदाऱ्या ओळखून हा विकास पुढेही करता यावा यासाठी म्हणून कटिबद्ध असणं गरजेचं आहे, असं त्यांचं मत. सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.